उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हाच बालेकिल्ला विधानसभा निवडणुकीत भाजपची धाकधूक वाढवणारा ठरणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। पण तेवढ्यावरच ही भीती थांबणार नाही, तर आगामी मुंबई महानगरपालिकेतही हा भाजपसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो असं म्हटलं जातंय। नमस्कार, मी हर्षदा परब। निवडणुकीत हमखास यश मिळेल या विचारानेच पियुष गोयलांना या मतदारसंघातनं भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। अपेक्षेप्रमाणे यश आलं देखील। पियुष गोयल यांना या मतदारसंघात 6,80,146 मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला। पण 2019 मध्ये गोपाळ शेट्टी जेव्हा भाजपच्या तिकिटावर याच मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तेव्हा त्यांना मिळालेल्या मतांपेक्षा ही मतं कमी आहेत, जो भाजपसाठी चिंतेचा विषय आहे। पियुष गोयल यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील रिंगणात होते। भूषण पाटलांचा पराभव झाला असला तरी भूषण पाटलांना मिळालेली मतं काँग्रेसच्या 2019च्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना त्यावेळेस मिळालेल्या मतांपेक्षा 81,107 मतांनी जास्त आहे। म्हणजेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराची मतं वाढणं हा भाजपसाठी बालेकिल्ल्यातच चिंतेचा विषय ठरलाय। याचं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघात तब्बल 5 आमदार महायुतीचे आहेत, त्यातही भाजपचे 4 आणि शिंदेच्या शिवसेनेचा 1 आमदार, तर काँग्रेसचा अवघा 1 आमदार या लोकसभा मतदारसंघात आहे आणि तोही अल्पसंख्याक समुदायाचं प्रतिनिधित्व करतो। म्हणूनच गोयलांचा विजय झाला असला तरी भाजप मात्र या विजयाने फारसा समाधानी नाही। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात याआधी गोपाळ शेट्टी भाजपच्या तिकिटावर 2दा निवडून आले। शेट्टींना 2014 पेक्षा 2019 मधल्या निवडणुकीमध्ये 42,674 मतं जास्त मिळाली होती। मात्र आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत गोयलांची मतं शेट्टींच्या त्या 2019च्या मतांच्या तुलनेत कमी झाली आहेत। ती 26,532 न कमी झाली आहेत। म्हणजेच भाजपची मतं कमी झाली आहेत। आता याचा विधानसभेसाठी संबंध कसा जोडता येईल ते आपण बघूयात। तर हो, कारण विधानसभा निवडणुकीत जास्तीच्या जागा मिळाव्यात यासाठीच या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षानं आपली शक्य तितकी ताकद लावली। इतकंच नाही तर विधानसभेसाठी आमदारांनीही या लोकसभा निवडणुकीत चांगलीच मेहनत घेतली। विद्यमान आमदार विधानसभेच्या तिकिटासाठीची या निमित्तानं फिल्डिंग लावत होते, कारण महायुतीमुळे लोकसभा निवडणुकीत खास करून महायुतीत तिकीट वाटपावरून झालेली रस्सीखेच पाहता विधानसभेत तिकिटासाठी कटथ्रोट कॉम्पिटिशन होणार हे नक्की, आणि त्यामुळेच आमदारांनी आपली सगळी मेहनत पणाला लावली होती। तर ज्या पद्धतीने विद्यमान खासदारांची तिकीटं कापताना त्यांची जिंकून येण्याची शक्यता, क्षमता किती याची कारणं पुढे केली गेली, त्यानुसार विधानसभेत तिकीट वाटपासाठी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात किती मतं कोणाला मिळाली यावरून मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार आणि उमेदवार कोण होणार याचे निर्णय घेतले जातील। या विचारानं विधानसभेचं तिकीट कापण्याची संधीचं कारणच नसावं याची खबरदारी लोकसभेच्या निवडणुकीत आमदारांनी घेतली। त्यातही भाजपबरोबर युती असल्यानं शिंदेच्या आमदारांनी अधिक मेहनत घेतल्याचं म्हटलं जातंय। प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेतले आमदार आहेत। सुर्वेंनी आपली ताकद मतांच्या गणितावरून दिसून येईल हे दाखवण्यासाठी चांगलाच जोर लावला होता। मात्र गेल्या लोकसभेच्या तुलनेत याच मतदारसंघातून गोयल यांना 6,965 इतकी मतं कमी मिळाली। म्हणजे सुर्वेंच्या विधानसभा मतदारसंघात गोयलांना कमी मतं मिळाली। पण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला मात्र इथून सुमारे 19,000 मतं जास्त मिळाली। मागाठाण्यापाठोपाठ दहिसरमधून भाजपची 6,804 मतं कमी झाली आहेत, तर काँग्रेसची मतं 10,368 वाढली आहेत। दहिसरमधून भाजपच्या आमदार आहेत मनीषा चौधरी। शक्यता आहे की पक्षाकडून त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं जाईल, त्यामुळे लोकसभेच्या निकालावरून मनीषा चौधरींनाही टेन्शन असणार हे निश्चित। त्या तुलनेत कांदिवली पूर्व आणि चारकोपमधून भाजपला तितकासा धक्का बसलेला नाही। मात्र चारकोपमधून काँग्रेसला 11,148 मतं अधिकची मिळाली आहेत, तर कांदिवली पूर्वमध्ये भाजपचे अतुल भातखळकर आमदार आहेत आणि चारकोपमध्ये भाजपचे योगेश सागर हे आमदार आहेत। बोरिवली विधानसभा मतदारसंघातले भाजपचे आमदार सुनील राणे यांच्या मतदारसंघातून भाजपची 5,500च्या आसपास मतं कमी झाली आहेत, तर काँग्रेसच्या मतांमध्ये 12,281 नी वाढ झाली आहे। भूषण पाटील यांच्या मतांची टक्केवारी वाढवण्यात शिंदेचे आमदार प्रकाश सुर्वेंचा विधानसभा मतदारसंघ मागाठाणे इथनं मराठी बहुल आणि मालाड या काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघांचा हातभार लागल्याचं दिसून येतं। भाजप शिंदेसेना आमदारांची कमी झालेली मतं शिवसेनेची असल्याचं गृहीत धरलं तरी त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढणार हे नक्की। त्यातही शिंदेच्या शिवसेनेसाठी आणि त्यातही प्रकाश सुर्वेंना आपली उमेदवारी वाचवण्यासाठी टेन्शन वाढवणारी ही बाब आहे हे नक्की।
एकंदरीतच या मतदारसंघात म्हणजे मागाठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना जर हा मतदारसंघ आपल्याकडे हवा असेल तर अधिकचे प्रयत्न करावे लागतील। विशेष म्हणजे असं म्हटलं जातंय ते म्हणजे की मागाठाणेमधनं पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी प्रकाश सुर्वे इच्छुक आहेत आणि एकनाथ शिंदेंकडनं त्यांना उमेदवारी दिली जाण्याची सुद्धा शक्यता आहे। पण कमी झालेल्या मतांच्या अनुषंगानं मात्र इथं काहीसं टेन्शनचा भाग हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा प्रकाश सुर्वेंचा राहील असं म्हटलं जातंय। दुसरीकडे उमेदवार पराभूत झाला तरी भाजपच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये मात्र वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच मवियामध्ये काँग्रेसकडून इथले मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी हट्ट धरला जाईल एवढं मात्र खरं। या लोकसभा निवडणुकीत मनसेचा फायदा झाला का हा देखील मुद्दा आहेच। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतल्या 6 विधानसभांपैकी मनसेनं दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व या अवघ्या 3 विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती। मागाठाण्यात मनसेचे नयन कदम दुसऱ्या क्रमांकावर होते। अवघ्या 3 मतदारसंघात मिळून मनसेला त्यावेळेस 68,244 मतं मिळाली होती। पण प्रत्येक विधानसभेत भाजपची घटलेली मतं पाहता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या मतांचा फायदा भाजपला लोकसभा निवडणुकीत झाला नाही असं म्हणता येईल। आणि त्यामुळेच कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेची ही मतं मिळतील का नाही मिळणार याच्याबद्दल भाजप निश्चित विचार करेल। त्यामुळेच युतीबरोबर येण्याचा निर्णय मनसेचा जरी असला तरी सुद्धा मनसेला मात्र या भागात मतदारसंघात निवडणूक लढवता येईल याबाबत जराशी शंका वाटते। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती भाषिक मतदार नेहमीच निर्णायक राहिले आहेत। त्यामुळे भाजप विधानसभेसाठी मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी इथल्या मतदारसंघांचा विचार रिस्क घेऊन का होईना नक्की करेल असं मला वाटतंय। 2014 पासून आतापर्यंत इथल्या गुजराती भाषिकांमध्ये मोदींची जादू कायम आहे। पीएमओ मध्ये थेट प्रवेश मिळण्याची क्षमता असलेल्या पियुष गोयल यांच्या उमेदवारीमुळे गुजराती भाषिक लोकसभा निवडणुकीत एकत्र आले आणि त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसला असं म्हटलं जातं। पण हीच गोष्ट विधानसभेमध्ये कायम राहील का हा देखील एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो। या मतदारसंघात सुमारे 28% गुजराती राजस्थानी मतदारांचा समावेश आहे तर 32% मराठी भाषिक मतदार आणि 9% मुस्लिम मतदारांची मतं आहेत। हे सांगण्याचं कारण म्हणजे उमेदवार देताना हे समीकरण प्रत्येक पक्षाला लक्षात घ्यावं लागेल। त्यातही काँग्रेसकडून असलम शेख यांची मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी निश्चित होईल यात शंका नाही। तर जाता जाता इतकंच सांगायला हवं की महायुतीकडून भाजप इथल्या मतदारसंघासाठी आग्रही राहील तर मवियाकडून काँग्रेस इथनं जास्तीत जास्त मतदारसंघ आपल्याला मिळावेत म्हणून आग्रही राहण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांचं मांडलेलं गणित कसं वाटलं हे या व्हिडिओखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तसंच इतर विधानसभा मतदारसंघाचं विधानसभेचं गणित समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूबला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुंबई तकला नक्की फॉलो करा। आत्ता या व्हिडिओमध्ये थांबते आहे। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।